नमस्कार मित्रांनो, मी सचिन शिंदे आपल्या समोर ध्यास वर्धीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो. मित्रांनो, महत्त्वाच्या घडामोडी मित्रांनो, आज 14 ऑक्टोबर आहे. 14 ऑक्टोबरच्या महत्त्वाच्या घडामोडी मित्रांनो, 20 प्रश्न असतात आपल्याला आणि सर्व प्रश्न आपल्याला महत्त्वाचे आहेत. सर्वप्रथम 14 ऑक्टोबर मित्रांनो, आजचा नवीन दिवस आपण पाहतोय. सर्वांना गुड मॉर्निंग मित्रांनो, लक्षात ठेवा. आणि आपण पाहतोय महत्त्वाचे 20 प्रश्न जे रोजचे करंट अफेअरला महत्त्वाचे आहेत. आणि 14 ऑक्टोबर 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूरमध्ये चंद्रमणी महास्त्री यांच्याकडून बौद्ध धर्माची दीक्षा सुद्धा घेतली होती. हा सुद्धा पॉईंट आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. ठीक आहे, आपण सुरुवात करतोय मित्रांनो. आजचा दिवस आहे महत्त्वाचा पाठ लक्षात ठेवा. आज आपण वर्ल्ड स्टँडर्ड डे म्हणजे जागतिक मानांक दिन है ना, जागतिक मानांक दिन आपण हा साजरा करतो. लक्षात ठेवा, आजचा तारीख आहे 14 ऑक्टोबर, वर्ल्ड स्टँडर्ड डे आपण साजरा करतो. ठीक आहे, आजचा पहिला प्रश्न की ग्लोबल हंगर इंडेक्स 2024 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? 110, 120, 105, 141. तर थोडी माहिती बघूया आणि मग मागे जाऊया. ग्लोबल हंगर इंडेक्स म्हणजे काय? की GHI हा एक आंतरराष्ट्रीय अहवाल आहे जो युरोपियन कन्सर्न वर्ल्ड हंगर हेल्प NGO द्वारे दरवर्षी प्रकाशित होतो. हा अहवाल जगभरातील देशांमधील लोकांची भूक मोजण्यासाठी व त्यांचा मोगावा घेण्याचं काम करतो. GHI ची गणना 3 आयामांच्या 4 स्केलवर आधारित आहे. कुपोषण, बालमृत्यू आणि बालकुपोषण या 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. जागतिक भूक निर्देशांक 24 मध्ये भारताचा क्रमांक 127 देशांमध्ये 105वा क्रमांक. किती? 105वा क्रमांक आहे. म्हणजे उत्तर काय असणार? 105वा क्रमांक आहे. आणखी काही खासियत सांगेल आपण पाहूया. 23 मध्ये 125 देशांमध्ये भारताचा क्रमांक 111 होता. 22 मध्ये 121 देशांमध्ये 107वा क्रमांक होता. आणि या निर्देशकात भारताचे शेजारी देश नेपाळ 68व्या, श्रीलंका 56व्या, बांगलादेश 84व्या, पाकिस्तान 109व्या क्रमांकावर आहेत. भारताचा भूक निर्देशांक स्कोलर 27.3 आहे. भारतातील भुकेची स्थिती गंभीर स्थिती आहे. ऍक्च्युली बाजूचे देश बघितले, जेवढा क्रमांक कमी असेल ह्याच्यामध्ये तेवढा तो भुकेपासून कमी म्हणजे वंचित असणार. आपला देश लक्षात ठेवायची गोष्ट आहे 105व्या क्रमांकावर आहे. नेपाळ 68 आहे, श्रीलंका 56 आहे. ते पाहायला गेलं ते कमी आहे, पण लोकसंख्येनुसार पाहायला गेलं तर ऑब्व्हियसली त्यांचा मानांक हा पूर्णपणे बदलतो. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. दुसरा प्रश्न मित्रांनो, मिल्टन चक्रीवादळने अलीकडे कोणत्या देशाला प्रभावित केले? तर उत्तर आहे आपल्या अमेरिका देशाला प्रभावित केले. अमेरिकेची स्थापना 4 जुलै 1776 ला झाली. माहीत असावं, लक्षात ठेवा. 1776 लक्षात ठेवा. आणि जी मुख्यालय काय, राजधानी न्यूयॉर्क आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न मित्रांनो, खालीपैकी कोणत्या ठिकाणी द्वितीय आर्मी कमांडर 24 सालासाठी परिषद आयोजित केली जात आहे? ऍक्च्युली पाहायला गेलं पहिली जी परिषद झाली ती नवी दिल्लीमध्ये झाली, पण आता हायब्रिड परिषद लक्षात ठेवा. म्हणजे काय सर? ही 24 सालासाठी आर्मी कमांडर्सची दुसरी परिषद हायब्रिड मोडमध्ये आयोजित केली जात आहे. परिषदेचा पहिला टप्पा 10 ते 11 ऑक्टोबर 2024 रोजी सिक्कीमची राजधानी गंगटोक येथे झाली. आणि दुसरा टप्पा 28 आणि 29 ऑक्टोबर 24 दिल्लीमध्ये होणार आहे. 2 गोष्टी लक्षात ठेवा, 2 टप्प्यात होणार आहे. आणि 24 ची पहिली लष्करी कमांडर्स परिषद एप्रिल 24 मध्ये नवी दिल्ली येथे झाली होती. मित्रांनो लक्षात ठेवा, दिल्ली बाहेर ही पहिल्यांदाच लक्षात ठेवायची गोष्ट आहे, ही कमांडर परिषद होणार दिल्लीच्या बाहेर पहिल्यांदाच होणार आहे. पुढे बघा, याचं उत्तर काय? सिक्कीम आणि नवी दिल्ली. ठीक आहे, चलो चौथा प्रश्न मित्रांनो, की 2024 चा नोबेल शांतता पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर निहोन हिंदाक्यो जपानी संघटना आहे. ठीक आहे, ही जपानी संघटना यांना मिळालेला आहे. लक्षात असू दे, 24 चा नोबेल शांतता पुरस्कार निहोन हिंदाक्यो या जपानी संस्थेला प्रदान करण्यात आला आहे. हिरोशिमा आणि नागासाकीच्या अणुबॉम्ब हल्ल्यात वाचलेल्यांची ही तळागाळातील चळवळ आहे. काय पॉइंट आहे बघा ना, आहे की नाही? मग 6 ऑगस्ट हिरोशिमाला लक्षात ठेवा आणि 9 ऑगस्टला नागासाकीला पहिल्यांदा अणुबॉम्ब पडला 1945 मध्ये. हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. नोबेल शांतता पुरस्कार ओस्लो नॉर्वे येथून दिला, तो सगळ्यांना माहिती असावं. प्राप्तकर्त्यांची निवड ही नॉर्वेजियन ग्लोबल समिती, नॉर्वेच्या संसदेने नियुक्त केलेल्या 5 सदस्यीय समिती करते. आणि नर्गिस मोहम्मदी यांना इराणमधील महिलांवरील अत्याचाराचा सामना करण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय प्रयत्नांसाठी, हा सर्वांसाठी मानवी हक्क आणि स्वातंत्र्याच्या प्रगतीसाठी त्यांच्या अतुल्य समर्पणाबद्दल 23वा नोबेल शांतता पुरस्कार त्यांना मिळाला. 23चा मिळाला, आता हा 24चा मिळाला. दोन्ही पॉईंट कव्हर अप करण्याचं मी काम केले. ठीक आहे,
पुढचा प्रश्न, नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन ट्रेड खालील कोणत्या शहरात आपले पहिले परदेशी कॅम्पस स्थापन करणार आहे? तर उत्तर आहे दुबईमध्ये करणार आहे, लक्षात असावं. 6वा प्रश्न, कोणत्या राज्य सरकारने आरक्षणाच्या लाभासाठी अनुसूचित जाती उपवर्गीकरणीय अभ्यास करण्यासाठी निवृत्त न्यायमूर्ती शमीम अख्तर यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास गट स्थापन केला? तर तेलंगणा राज्याने केलेला आहे. काय आहे? तेलंगणा राज्य सरकारने आरक्षणाच्या लाभांसाठी अनुसूचित जाती म्हणजे SCच्या उपवर्गीकरणाचा अभ्यास करण्यासाठी एक नवीन प्रयत्न सुरू केले आहे. अनुसूचित जातीमधील विविध गटांना सरकारने ऑफर केलेल्या लाभांचा योग्य वाटा मिळावा त्यासाठी हे केले जात आहे. हा अभ्यास करण्यासाठी सरकारने एक विशेष आयोग तयार केला. त्याच्या निवृत्त ते न्यायमूर्ती आहेत, लक्षात ठेवा. काय? शमीम अख्तर. त्यांचं नाव काय इथं देतो? शमीम अख्तर त्यांचं नाव आहे, लक्षात ठेवा. पॉइंट आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. पुढचा प्रश्न मित्र हो, भारताने शारजामधील 20व्या आंतरराष्ट्रीय शैक्षणिक शो मध्ये अधिकृतपणे आपली कोणती मोहीम सुरू केली आहे? तर उत्तर आहे स्टडी इन इंडिया. काय? स्टडी इन इंडिया सुरू केली आहे. त्याबद्दल आपण खास पाहूया, पॉइंट आपण कव्हर अप करूया की आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना आपल्या विद्यापीठाकडे आकर्षित करण्याच्या उद्देशाने भारताने शारजामधील 20व्या आंतरराष्ट्रीय शैक्षणिक शो मध्ये आपली स्टडी इन इंडिया मोहीम सुरू केली आहे. शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत एज्युकेशन, लक्षात ठेवा, द्वारे आयोजित केलेला उपक्रम भारताला जागतिक शैक्षणिक केंद्र म्हणून स्थान देण्यासाठी एक महत्वपूर्ण पाऊल आहे. शारजा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीतील अहमद मोहम्मद आबेद अल नुबुदाहा दुबईतील भारतात डेप्युटी कौन्सिल जनरल यतीन पाटील यांच्या हस्ते इंडिया पेव्हिलियनचे उद्घाटन करण्यात आले. खासियत वैशिष्ट्य काय? स्टडी इन इंडिया कार्यक्रम 590 अधिक भारतीय विद्यापीठांवर प्रकाश टाकतो आणि ज्यात फी माफी आणि शिष्यवृत्ती यांसारख्या लाभांचं विविध अभ्यासक्रम उपलब्ध आपला भारत देश देतो. हे सुद्धा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्यात दुसऱ्या व्याघ्र प्रकल्पाला केंद्र सरकारने मंजूर दिली आहे? तर बिहार राज्यात दिली आहे. बिहारच्या कैमूर जिल्ह्यातील दुसऱ्या व्याघ्र प्रकल्पाला केंद्र सरकारने तत्वतः मान्यता दिली आहे. कैमूर वन्यजीव अभयारण्य व्याघ्र प्रकल्पात विकसित करण्याच्या बिहार सरकारच्या प्रस्तावानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. झारखंड, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातील शेजारील वन्यजीव कॉरिडॉरशी जोडतात आणि वाघांचे अधिवास म्हणून त्यांचे महत्व वाढवतात. आणि बिहारमधील पहिले व्याघ्र प्रकल्प पश्चिम चंपारण्यामधील वाल्मिकी व्याघ्र प्रकल्प आहे. कुठला आहे? पहिला जर पाहायला गेला बिहारमध्ये, लक्षात ठेवायची गोष्ट आहे वाल्मिकी व्याघ्र प्रकल्प आहे. दुसरा कुठला मित्रांनो? कैमूर, लक्षात ठेवा, जिल्ह्यातील, लक्षात ठेवायची गोष्ट आहे कैमूर वन्यजीव अभयारण्य आहे. दोन्ही पॉइंट महत्वाचे आहे. पुढचा प्रश्न, ग्लोबल बायोफ्युल्स अलायन्स टिंबडिंब यजमान देश करार स्वाक्षरी केली आहे. तर कोणी केली आहे? भारत या यजमान देशाने स्वाक्षरी केलेली आहे. तर काय आहे खासियत पाहूया आपण. भारताने ग्लोबल बायोफ्युल्स अलायन्स सह यजमान देश करारावर स्वाक्षरी केली आहे. भारताने केली आहे. तर काय खासियत आहे पाहूया. भारताने ग्लोबल बायोफ्युल्स अलायन्स GBA सह यजमान देश करार HC वर स्वाक्षरी केली आणि भारतात त्याचे सचिवालय सुद्धा स्थापन केले. तर काय खासियत आहे की GBA म्हणजे काय, फुल नेम काय? ग्लोबल बायोफ्युल्स अलायन्सला कायदेशीर दर्जा देतो आणि जागतिक जैव इंधन वापर आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय आणि आंतरराष्ट्रीय कर्मचाऱ्यांचे संयोजन सक्षम करतो. हे एक पॉइंट खूप महत्वाचा. आणि खासियत काय की 23 मध्ये भारताच्या G20 अध्यक्षांच्या काळात सुरू करण्यात आलेले GBA 27 देश आणि 12 आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये विस्तारलेले आहे. आणि याच्यामुळे आपल्याला जैव इंधनचा सर्वात जास्त वापर होणार आहे. हा सुद्धा पॉइंट एक महत्वाचा आहे. ठीक आहे, याच्यासाठी आपल्याला उपयोग होणार आहे. म्हणून आपण भारताने सही केली आहे आणि भारतात त्याचं सचिवालय सुद्धा स्थापन केलं गेलेलं आहे. पुढं नेक्स्ट क्वेश्चन, PM सूर्य घर मुफ्त बिजली योजने अंतर्गत नाविन्यपूर्ण रूफटॉप सौर प्रकल्पासाठी किती कोटी तरतूद केली आहे? तर उत्तर आहे 500 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे. PM सूर्यघर नाविन्यपूर्ण सौर प्रकल्पांना मदत करणारी मुफ्त बिजली योजना आणि नवीन आणि नवीनीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने PM सूर्यघर मुफ्त बिजली योजने अंतर्गत नाविन्यपूर्ण रूफ टॉप सौर प्रकल्पासाठी 500 कोटीची तरतूद करण्यात आली आहे. ही योजना रूफ टॉप सोलर टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रिक वाहन एकत्रीकरण आणि बॅटरी स्टोरेज मधील प्रगतीला प्रोत्साहन देते आणि आर्थिक सहाय्य प्रकल्पास खर्चाच्या 60% किंवा 30 कोटी पर्यंत कव्हर करते. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सोलर एनर्जी
ही योजना राबवणार आहे? कोण राबवणार मित्रांनो? लक्षात ठेवायची गोष्ट आहे, नॅशनल है ना, सॉरी, हा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ 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 सोलर एनर्जी, लक्षात ठेवा, ही योजना राबवणार आहे, हे आपल्याला सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे. पुढचा प्रश्न मित्र हो, 11वा, इंडियन रेल्वे फायनान्शियल कॉर्पोरेशनचे नवीन सीएमडी कोण झाले आहेत असा प्रश्न आहे. तर मनोज कुमार दुबे झाले आहे. मनोज कुमार दुबे IRFC लिमिटेड सीएमडीची म्हणून नियुक्ती. मनोज कुमार दुबे यांची 5 वर्षासाठी IRFC लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकी म्हणून सीएमडी नियुक्ती करण्यात आली. हिंदू कॉलेज आणि इंडियन स्कूल ऑफ माइन्सचे माजी विद्यार्थी दुबे यांना वित्त व रेल्वे प्रशासनाचा व्यापक अनुभव आहे. त्यांनी भारतीय रेल्वेमध्ये महत्वपूर्ण डिजिटल आणि आर्थिक सुधारणांची अंमलबजावणी सुद्धा त्यांनी केलेली आहे, म्हणून त्यांची नियुक्ती लक्षात ठेवा सीएमडी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ठीक आहे. पुढे नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो, 12वा, 38व्या राष्ट्रीय खेळाचे आयोजन उत्तराखंडमध्ये केव्हा सुरुवात होणार आहे? तर उत्तर 28 जानेवारी 2025 ला सुरुवात होणार आहे आणि 14 फेब्रुवारी त्याचा एंड होणार आहे, हे सुद्धा माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे. पुढचा प्रश्न काय पॉइंट आहे की 38व्या खेळाचे आयोजन उत्तराखंडमध्ये होणार आहे. 25 मध्ये उत्तराखंडामध्ये, 24 गोवामध्ये झालं होतं. 38वी आवृत्ती आहे सध्याची. 28 जानेवारी ते 14 फेब्रुवारी सुरुवात झाली. 1924 लाहोर पाकिस्तान स्वातंत्र्यापूर्वी, लक्षात ठेवा. आणि 2 वर्षांनी होतो. मागील वेळी महाराष्ट्राने 80 सुवर्णासह तब्बल 228 पदकासह महाराष्ट्राने पहिलं स्थान पटकावलेलं आहे. आणि यापूर्वी खेळाला अखिल भारतीय ऑलिम्पिक खेळ म्हणून ओळखले जायचे. आणि 1940 मध्ये मुंबईत 9वी आवृत्ती झाली. 1994 मध्ये मुंबई आणि पुण्यात झाली, लक्षात ठेवा. आणि भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष कोण आहेत? PT उषा यांनी ही घोषणा केलेली आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या मंत्रालयाने युवा संगम पोर्टल सुरू केले? युवा संगम शिक्षण मंत्रालयाने सुरू केले. कोणी सुरू केले? शिक्षण मंत्रालयाने हे संगम सुरू केलेलं आहे. पुढचा प्रश्न, थारू जमाती प्रामुख्याने कोणत्या राज्यात आढळतात? तर उत्तर प्रदेश, उत्तराखंड, बिहार. मग आता हे का जास्त फेमस झालं? ऍक्च्युली PMG घर योजना आहे मोफत मध्ये. ह्या योजनेअंतर्गत हे ST कास्ट मध्ये 1967 मध्ये, लक्षात ठेवा, थारू जमाती 1967 मध्ये त्यांना ST कास्ट मध्ये वर्ग करण्यात आला होता. आणि त्या PM घर योजनेअंतर्गत, लक्षात ठेवा, आता या लोकांना म्हणजे हे नेपाळच्या बॉर्डर राहतात, लक्षात ठेवायची गोष्ट आहे. भारत आणि नेपाळच्या बॉर्डर राहणारे लोक आहेत, लक्षात ठेवा. आणि उत्तर प्रदेश, उत्तराखंड, बिहार या 3 राज्यांमध्ये, लक्षात ठेवायची गोष्ट आहे, 3 राज्यांमध्ये खासियत आहे मित्र हो, 3 राज्यांमध्ये हे आढळतात आणि नेपाळच्या बॉर्डर राहतात. पण त्यांना आपल्या भारतीय लोक ऑब्विसली आहेत, लक्षात ठेवा. आणि त्यांना ST कास्ट दिल्यानंतर PM योजना दिली गेली आहे सध्या, म्हणून ही जमात आता सध्या फेमस झालेली आहे. ठीक आहे. म्हणून हा प्रश्न एखादा येऊ शकतो, लक्षात ठेवा. कोणत्या देशाने किंजल नावाचे हायपरसोनिक क्षेपणास्त्र विकसित केले? तर रशिया. आता किंजल म्हणजे काय? मराठी त्याला खंजर म्हणतात. हे जे प्रोनाऊन्सिएशन खंजर आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. हवेतून हवेत मारा करणार आहे, लक्षात ठेवा. पेपरला खंजर जरी आलं तरी उत्तर तुम्ही लिहू शकता. ठीक आहे. पुढचा प्रश्न, नेक्स्ट क्वेश्चन है ना, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना कोणत्या राज्याने सुरू केली? ऑब्विसली आपलंच राज्य असणार महाराष्ट्र, है ना. आमच्या सावित्रीबाई फुले म्हटलं तर अंगावर काटा येतो मित्र हो, कारण का आमच्या घरातली जी स्त्री आहे, आई आहे, बहीण आहे किंवा बायको, मुलगी, प्रत्येक नातं आहे, हे शिकण्याचं मूळ कारण काय हो मित्रांनो? सावित्रीबाई फुलेच आहेत, है ना. 3 ऑगस्ट 1848 पहिली शाळा बुधवार पेठेत काढली आणि त्या पहिल्या शिक्षिका, पहिल्या मुख्याध्यापिका सावित्रीबाई फुलेच झाल्या. आणि आमच्या घरामध्ये पाहायला गेलं की आपण सुद्धा मुलं म्हणून बघा, लक्षात ठेवायची गोष्ट आहे की आपल्या घरात सुद्धा आपल्या आईनेच मोस्ट ऑफ शाळेत घेऊन गेलं असेल आपल्याला, आणि आई शिकली म्हणजे पूर्ण घर शिकलं, हे महात्मा फुलेंचं वाक्य आजही खरं ठरतं. ठीक आहे. जाऊया पुढे आपण. ठीक आहे. 0 ते 18 वयोगटातील अनाथ, निरक्षित, बेघर, गरजू बालकांचे संस्थाबाह्य कौटुंबिक वातावरणात संगोपनासाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना लाभार्थी मुलामुलींना थेट पर्याय कुटुंबात संगोपनाकरता ठेवता येते. आणि लाभार्थी दरमहा 2250 रुपये लाभार्थ्यांच्या खात्यात थेट जमा. तर संस्थेत प्रति लाभार्थी प्रतिमाहा 250 रुपयाचा लाभ आणि 23-24 मध्ये 1 लाखापेक्षा अधिक लाभार्थ्यांना हा लाभ झाला होता. लक्षात ठेवा, बालसंगोपनाचा हा एक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना आहे. ठीक आहे. ओके. पुढचा प्रश्न 17वा, नुकतेच हिमाचल प्रदेशाने अंमली पदार्थाची तस्करी रोखण्यासाठी सुरू केलेल्या उपक्रमाचे नाव संकल्प आहे. ऍक्च्युली हरियाणे पण सुरू केलं, हरियाणा राज्याने सुद्धा सुरू केलंय आणि हिमाचल प्रदेशने सुद्धा सुरू केले संकल्प योजना. दोन्ही पॉइंट माहिती असणं आवश्यक आहे. पुढचा प्रश्न, जागतिक कापूस दिन म्हणून केव्हा पाळला जातो?
कोणता दिवस जागतिक कापूस दिवस म्हणून पाळतो? तो उत्तर आहे 7 ऑक्टोबर हा आपण जागतिक कापूस दिन साजरा करतो. पुढचा प्रश्न मित्र हो, 19वा कोणत्या संस्थेने राष्ट्रीय कृषी संहिता तयार केली आहे? तर उत्तर आहे भारतीय मानांकन ब्युरो BIS ने तयार केलेली आहे. माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे. आणि तुम्हाला सर्वात आवडता आजचा प्रश्न जो कमेंट बॉक्समध्ये आपण नक्की ठेवत जा आणि मित्रांनो लाईक पण करत जा, कारण खूप लोक बघतात पण लाईक कमी करतात. आम्हाला बरं वाटतं की बाबा लाईक केले काहीतरी फायदा होतो, लक्षात ठेवा. आणि कमेंटमध्ये नक्की जरूर ह्याचं सुद्धा विसावा उत्तर देत जा. मित्र हो, अलीकडे कोणत्या आफ्रिकन देशात मारबर्ग विषाणूचा उद्रेक झाल्याची नोंद झाली आहे? रवांडा, जर्मनी, बल्गेरिया, यापेक्षा वेगळे उत्तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं की ह्याचं उत्तर काय असणार आहे. आणि मित्र हो, आपण सर्वचे सर्व प्रश्न रोजचे घेतो, रोजचे 20 प्रश्न आपण चालवतो आणि आपल्याला महत्वाचा पाठ आहे, लक्षात ठेवा. आणि सगळ्यांनी याचा परिपूर्ण अभ्यास करा आणि परिपूर्ण फायदा करून घ्या. ठीक आहे, आज आपण इथे समू, उद्या आपण नक्की याच वेळेस याच टाइमला भेटू मित्रांनो. धन्यवाद, थँक्यू मित्रांनो.